विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपलं ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या इयत्ता 11वीच्या पेपर फर्स्ट या ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीच्या प्रकरण क्रमांक 5मध्ये कूलिंग सिस्टीममध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, वाहनावर कूलिंग सिस्टीम जी आहे तिची आवश्यकता का असते ती पहिल्यांदा आपण बघूया. आपल्याला माहीतच आहे की सिलेंडरमध्ये इंधनाचे ज्वलन झाल्यावर अतिशय उष्णता निर्माण होते. म्हणजे पॉवर स्ट्रोकच्या वेळेला जी उष्णता निर्माण होते त्याचे तापमान हे जवळजवळ 2200 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत वाढते. या तापमानात इंजिनचे पार्ट प्रसरण पावल्यास किंवा लुब्रिकेशन सिस्टीममध्ये जे आपण ऑइल वापरतो त्याच्यावर विपरीत परिणाम होतो. यामध्ये इंजिनचे पार्ट हे प्रसरण पावतात किंवा त्या ठिकाणी जे लुब्रिकेशनसाठी आपण ऑइल वापरतो त्याच्यामध्ये असणारे जे वंगणाचे गुणधर्म आहेत हे सगळे नाहीसे होण्याची शक्यता असते. अशा वेळेला इंजिनचे तापमान हे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ठेवण्यासाठी वाहनावर कूलिंग सिस्टीमची आवश्यकता असते. तेव्हाच इंजिनचे कार्य हे सुरक्षितपणे चालू शकते. हे साधण्यासाठी वाहनावर कूलिंग सिस्टीमची आवश्यकता असते. या सिस्टीममध्ये आपण बहुतांशी पाण्याचा वापर करतो, म्हणून याला आपण वॉटर कूलिंग सिस्टीम किंवा लिक्विड कूलिंग सिस्टीम असं म्हणतो. आता कूलिंग सिस्टीमचं काम काय आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. त्याचं पहिलं काम जे आहे ते इंजिनचं तापमान कमी करून इंजिनचे पार्ट प्रमाणापेक्षा जास्त तापण्यापासून वाचवणे. मग अशा आपण बघितलं की इंजिनचं तापमान हे साधारणतः 2200 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत वाढतं. अशा वेळेला इंजिनचे जे पार्ट असतात हे प्रसरण पाहून त्या ठिकाणी ते खराब होण्याची शक्यता असते. तर कूलिंग सिस्टीम त्या ठिकाणी हे इंजिनचे पार्ट जे असतात ते प्रसरण पावण्यापासून त्याला वाचवतात. दुसरं जे काम आहे ते म्हणजे इंजिनची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी इंजिनचे तापमान हे आवश्यक प्रमाणात ठेवले जाते. आता इंजिनची कार्यक्षमता जर कायमस्वरूपी ठेवले असेल तर इंजिनचं तापमान हे साधारणतः 80 ते 90 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास ठेवणे हे गरजेचं असतं. तरच इंजिन हे चांगल्या कार्यक्षमतेने काम करू शकेल. त्या ठिकाणची उष्णता पूर्णपणे जर नाहीशी करून जर केली तर इंजिन हे थंड पडेल आणि इंजिन जर थंड पडलं तर मात्र त्या ठिकाणी ते इंजिन जे आहे हे पूर्ण कार्यक्षमतेने काम करू शकणार नाही. तिसरं जे कार्य आहे ते वॉटर कूलिंग सिस्टीममध्ये जॅकेटमुळे वॉटर कूलिंग सिस्टीममध्ये जे जॅकेट असतात त्यांच्यामुळे फिरणाऱ्या भागांचा आवाज कमी होतो. आता वॉटर जॅकेट म्हणजे इंजिनमध्ये पिस्टनच्या भोवती किंवा इंजिनच्या भोवती त्या ठिकाणी पाणी खेळवलेलं असतं. ते पाणी खेळवण्यासाठी जी जागा त्या ठिकाणी तयार केलेली असते त्याला आपण वॉटर जॅकेट असं म्हणतो. या वॉटर जॅकेटमध्ये जे पाणी असतं त्या पाण्यामुळे काय होतं की इंजिनचे जे फिरणारे जे भाग आहेत त्या भागांचा आवाज हा तिथल्या तिथंच त्या ठिकाणी दबला जातो. त्यानंतर चौथं जे आहे ते म्हणजे थंड हवामानात पण इंजिनला लवकरात लवकर कार्यक्षम तापमानाला आणण्यासाठी मदत करते. आता थंड हवामानात आपल्याला माहिती आहे की इंजिन तसंच इंजिनमध्ये आपण जे वॉटर कूलिंग सिस्टीम जी वापरली आहे ह्याच्यामधले पाणी हे सगळं त्या ठिकाणी खूप गार होतं आणि ते गार झाल्यामुळं इंजिन हे लवकरात लवकर त्या ठिकाणी कार्यक्षम तापमानाला येत नाही. अशा वेळेला पण त्या ठिकाणी कूलिंग सिस्टीममध्ये थर्मोस्टॅटचा वापर करतो. हा थर्मोस्टॅट काय करतो तर या कूलिंग सिस्टीममध्ये असणारे जे भाग आहेत ते पाणी आहे त्या पाण्याचे 2 भाग करतो. अर्थात हे आपण पुढे शिकणार आहोत. फक्त आता एवढंच लक्षात ठेवा की त्या ठिकाणी थर्मोस्टॅट जो असतो त्या थर्मोस्टॅटमुळं इंजिन हे लवकरात लवकर हे कार्यक्षम तापमानाला येते आणि इंजिन लवकर चालू होते. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत त्यामध्ये कूलिंग सिस्टीमचे मुख्य 2 प्रकार पडतात. यामध्ये पहिला जो प्रकार आहे त्याला आपण एअर कूलिंग सिस्टीम असं म्हणतो आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला वॉटर कूलिंग सिस्टीम असं म्हणतो. आता एअर कूलिंग सिस्टीम जी आहे या एअर कूलिंग सिस्टीम ही बहुतांशी दुचाकी वाहनावर जिथं सिंगल सिलेंडर इंजिन वापरलेलं आहे तर सिंगल सिलेंडर इंजिनमध्ये ही वापरली जाते. या ठिकाणी आपण पहिल्यांदा ही आकृती आपण बघणार आहोत. या आकृतीमध्ये तुम्हाला एअर कूलिंग सिस्टीम दाखवली आहे. आपल्या वाहनाचं उदाहरणार्थ दुचाकी मोटरसायकल असेल किंवा
इतर जी काही वाहनं आहेत या वाहनांमध्ये काय केलेलं आहे, तर हा जो सिलेंडर जो आहे या सिलेंडरच्या बाहेरच्या बाजूला या ठिकाणी अशा प्रकारचे फिन्स तयार केलेले आहेत. या फिन्समधून त्या ठिकाणी हवा ज्यावेळेस वाहते त्यावेळेला त्या ठिकाणी त्या इंजिनला थंड करण्याचं काम या ठिकाणी ते फिन्स करत असतात. यालाच आपण थोडक्यात एअर कुलिंग सिस्टीम असं म्हणतो. आता याची रचना कशी ते आपण बघूया. यामध्ये इंजिनचं तापमान कमी करण्यासाठी सिलेंडर ब्लॉक आणि सिलेंडर हेड यांच्या भोवती वातावरणातील हवा फिरवली जाते. फक्त हवेमुळेच हे इंजिनचं तापमान कमी केले जाते, म्हणून याला आपण एअर कुलिंग सिस्टीम असं म्हणतो. ही जी हवा याच्या भोवती जी खेळवली जाते या हवेद्वारेच इंजिनला गार केलं जातं, म्हणून याला आपण एअर कुलिंग सिस्टीम असं म्हणतो. या पद्धतीमध्ये सिलेंडर ब्लॉक आणि हेड यांचा संबंध हवेशी येण्यासाठी हेड व ब्लॉक यांच्यावर मेटल फिन्स म्हणजे हे अशा प्रकारचे टोकदार भाग या ठिकाणी हे बनवले असतात. यामुळे काय होतं की इंजिनमध्ये जी निर्माण झालेली जी उष्णता आहे ही इथून ही रेडिएट केली जाते, बाहेरच्या बाजूने फेकली जाते. ती फेकण्यासाठी या ठिकाणी या फिन्स तयार केलेल्या असतात. तर ज्या वेळेला तुम्ही वाहन चालत असता त्यावेळेला वाहनावर फेकली जाणारी जी हवा आहे ही हवा त्या ठिकाणी निर्माण झालेली उष्णता काय करते, वाहून नेली जाते आणि इंजिनला हे बऱ्यापैकी थंड करण्याचं काम करतं, म्हणून याला आपण एअर कुलिंग सिस्टीम असं म्हणतो. या फिन्सच्या विशिष्ट आकारामुळे हा आपण बघतोय, हा त्याला टोकदारपणा किंवा असा सुईसारखा आकार या ठिकाणी दिलेला आहे. या आकारामुळे थंड हवा सामावण्याचे क्षेत्र हे वाढले जाते. प्रत्येक फिन्स बाहेरच्या टोकाकरता बारीक किंवा त्याचा आकार हा लहान बनवलेला आहे. ह्याच्यामुळे उष्णतेचे जलद वहन होते. टोकाकडील भाग हा पातळ असल्यामुळे लवकर थंड होतो. प्रत्येक पात्याद्वारे अशा प्रकारे उष्णता ही बाहेर पडून हवेद्वारे थंड होते. अशा प्रकारे पॉवर स्ट्रोकच्या वेळेस निर्माण होणारी उष्णता बाहेर फेकली जाऊन कंबशन चेंबरचे तापमान हे आपोआप नियंत्रणामध्ये येते. ही पद्धत आपण मागे सांगितलं त्याप्रमाणे दुचाकी वाहनांवर वापरली जाते. आता ह्या एअर कुलिंग सिस्टीमची कार्यक्षमता जी असते ही कशावर अवलंबून आहे ते आपण हे थोडक्यात पुढे बघणार आहोत. तर पहिलं आहे पात्यांचा हवेच्या सान्निध्यात येणारा भाग. म्हणजे ही जी पाती आहेत, जेवढी जास्त ही पाती हवेच्या सान्निध्यात येतील तेवढं हे इंजिन हे लवकरात लवकर थंड केलं जातं. दुसरा जो पात्यांच्या संपर्कात येणाऱ्या हवेचा वेग. आता ज्या वेळेला तुमचं वाहन हे साधारणतः हे समजा 40 km/h एवढ्या वेगाने ज्यावेळेस जात असेल त्यावेळेस वाहनावर फेकली जाणारी हवा जी असते ती साधारणतः 80 km/h एवढ्या वेगानं ती आदळत असते. त्यामुळं जेवढ्या हवेचा वेग जास्त असेल तेवढा त्या ठिकाणी इंजिन हे लवकर थंड होण्यास मदत होते. आता पुढचं जो आणखी यामध्ये की या ठिकाणी इंजिन हे कुठल्या धातूपासून बनवलेलं आहे. आजकाल बहुतांशी आपण बघतो दुचाकी वाहनांमध्ये आपण जे इंजिनचा बाहेरचा भाग जो आहे, म्हणजे इंजिन हेड असेल किंवा बाहेरचा भाग जो असेल हा बहुतांशी ॲल्युमिनियम अलॉय म्हणजे ॲल्युमिनियमच्या मिश्र धातूंपासून त्या ठिकाणी बनवलेला असतो. आपल्याला माहिती आहे की ॲल्युमिनियम हा उष्णतेचा शीघ्र वाहक आहे. त्यामुळं हे इंजिन लवकरात लवकर थंड करण्यासाठी याचा वापर केला जातो. दुसरा भाग असा की तुम्ही इंजिन फ्रेमवर कशा पद्धतीने बसवलेलं आहे त्याच्यावर सुद्धा इंजिन हे लवकर गार होतंय हे अवलंबून आहे. आता काही वेळेला आपण बघतो की इंजिन हे फ्रेमवर आडवं बसवलेलं असतं, पण तो आजकाल बहुतांशी वाहनांमध्ये आपण बघतो की इंजिन हे व्हर्टिकल म्हणजे उभ्या पद्धतीने त्या ठिकाणी बसवलेलं आहे. आता उभ्या पद्धतीने बसवल्यामुळे काय होतं की इंजिनचा जास्तीत जास्त भाग हा हवेच्या सानिध्यामध्ये येतो. म्हणून त्या ठिकाणी आजकाल त्या ठिकाणी इंजिन हे व्हर्टिकल म्हणजे उभं त्या ठिकाणी बसवलेलं आपल्याला आढळून येतं. यामुळं आपलं इंजिन हे लवकर गार होण्यास मदत होते. यानंतर आपण जे बघणार आहोत ते म्हणजे एअर कुलिंग सिस्टीमचे फायदे.
एअर कुलिंग सिस्टीमचे फायदे काय काय ते आपण बघूया. पहिला फायदा जो आहे तो म्हणजे यामध्ये फिन्सची रचना केलेली असली, तसंच याच्यामध्ये रेडिएटर, वॉटर पंप, वॉटर जॅकेट असे जे वॉटर कुलिंग सिस्टीममध्ये जे भाग आपण वापरतो ते भाग याच्यामध्ये नसल्यामुळे इंजिनचा आकार हा लहान असतो. आपण बघतो की दुचाकी किंवा वाहनावर जे इंजिन बसवलेलं आहे त्याचा आकार हा लहान आहे. याचं कारण काय, त्यामध्ये आपण एअर कुलिंग सिस्टीम ही वापरलेली आहे. दुसरं, सिलेंडरचं तापमान जास्त राहत असल्याने इंधनाची खपत कमी होते. आता इंजिन जेवढं जास्त वॉर्म राहील किंवा जास्त उबदार राहील अशा वेळेला हवा आणि इंधन यांचं चांगल्या प्रकारे मिश्रण त्या ठिकाणी बनतं आणि ते मिश्रण जेवढं चांगलं बनेल तेवढं त्या ठिकाणी इंधनाचं संपूर्ण ज्वलन होण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे. आणि इंधनाचं ज्यावेळेस संपूर्ण ज्वलन होतं त्यावेळेस आपोआपच इंधनाची खप हा सुद्धा कमी होतो. तिसरं आहे, फिन्स साफ ठेवण्यापलीकडं या सिस्टीमची देखभालीची आवश्यकता नसते. आता मागाशी सांगितलं त्याप्रमाणे की याच्यामध्ये बाकी कुठले भाग नाही आहेत, म्हणजे रेडिएटर, वॉटर पंप, वॉटर जॅकेट हे असे बाकी किंवा त्या ठिकाणी फॅन बेल्ट असे काही भाग नसल्यामुळे काय होतं की याच्यामध्ये याला देखभाल जास्त काही बघावं लागत नाही. फक्त जे फिन्स असतात ते फक्त क्लीन ठेवणं किंवा साफ ठेवणं एवढंच त्या ठिकाणी आवश्यक असतं. पुढचा जो फायदा म्हणजे स्टार्टिंग प्रॉब्लेम राहत नाही. आता जनरली होतं काय की इंजिन हे लवकर उबदार बनत असल्या कारणानं हवा आणि इंधन यांच्या मिश्रणामध्ये जे इंधन जे असतं त्याचं ऑटोमायझेशन म्हणजे त्याचं बारीक बारीक कणामध्ये रूपांतर होणं आणि व्हेपोरायझेशन म्हणजे त्याच्यामध्ये वाफेमध्ये रूपांतर होणं, या ज्या क्रिया आहेत या अतिशय लवकर होतात. आणि हे लवकर होत असल्या कारणामुळेच त्या ठिकाणी इंजिनमध्ये स्टार्टिंग प्रॉब्लेम हा राहत नाही. पाचवा जो फायदा आहे तो म्हणजे कुलिंग सिस्टीममध्ये किंवा कुलिंग सिस्टीममध्ये दोष निर्माण झाल्यामुळे इंजिन ब्रेकडाऊन होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. एअर कुलिंग सिस्टीम याच्यामध्ये ह्या सिस्टीममध्ये बाकी कुठले भाग नसल्या कारणानं त्यामध्ये त्याचा ब्रेकडाऊन हा काही होत नाही. वॉटर कुलिंग सिस्टीममध्ये त्या ठिकाणी जर काही कारणानं समजा लिकेज झालं किंवा त्या ठिकाणी फॅन बंद पडला तर त्या ठिकाणी इंजिन हे ब्रेकडाऊन होण्याची शक्यता असते. परंतु एअर कुलिंग सिस्टीममध्ये मात्र या ठिकाणी अशा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम या ठिकाणी निर्माण होत नाही. हे सगळे एअर कुलिंग सिस्टीमचे जे फायदे आहेत. पुढचं जो आहे तो म्हणजे तोटे. आता ही एअर कुलिंग सिस्टीम जी आहे ही एअर कुलिंग सिस्टीम ही मल्टी सिलेंडर इंजिनवर काम करू शकत. मल्टी सिलेंडर इंजिन कशाला म्हणायचं, तर ज्या इंजिनमध्ये एकापेक्षा जास्त सिलेंडर असतात आणि त्याच्यामध्ये होतं काय की जास्त ज्यावेळेस सिलेंडर असतात त्यावेळेस इंजिनचा आकारही वाढतो, तसंच जास्त सिलेंडर असल्यामुळे इंजिनचं तापमानही त्या ठिकाणी वाढत असतो. तर अशा इंजिनमध्ये एअर कुलिंग सिस्टीम ही त्या ठिकाणी पूर्ण कार्यक्षमतेने काम करू शकत नाही. नंतर दुसरा जो दोष आहे तो म्हणजे इंजिनमध्ये फिरणाऱ्या भागांचा आवाज जाणवतो. मग अशा आपण बघितलं की वॉटर कुलिंग सिस्टीममध्ये काय होतं की वॉटर कुलिंग सिस्टीममध्ये आपण काय केलं, इंजिनच्या भोवती जे पाणी जे फिरवलेलं आहे या फिरवलेल्या पाण्यामुळे काय होतं इंजिनच्या फिरणाऱ्या भागांचा आवाज हा त्या ठिकाणी दाबला जातो. पण तो एअर कुलिंग सिस्टीममध्ये त्या ठिकाणी असा आवाज दाबून जाऊ शकत नाही. त्यामुळं इंजिनच्या फिरणाऱ्या भागांचा त्या ठिकाणी आवाज हा निर्माण होतो. तिसरा जो खर्च तोटा आहे तो म्हणजे ऑइल जास्त खर्च होतो. आता याच्यामध्ये होतं काय, मागाशी सांगितलं की आपण इंजिन हे बऱ्यापैकी गरम राहतो, इंजिन हे पूर्णपणे त्या ठिकाणी थंड होत नाही. आणि पूर्णपणे जर इंजिन थंड होत नसल्या कारणामुळे होतं काय, तर इंजिन हे गरम राहिल्यामुळं ऑइल हे इंजिनमध्ये जास्त जळतं आणि या कारणामुळं त्या ठिकाणी बहुतांशी त्या ठिकाणी आपल्याला इंजिनमध्ये ऑइल हे जास्त वापरावं लागतं. हे तोटे या एअर कुलिंग सिस्टीममध्ये आहेत. आता मित्रांनो, हे जो पहिला जो सेशन आहे हा सेशन आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी आवडला असेल असं या ठिकाणी मी समजतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.